नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही भारतीय समाजाचं पुस्तक वाचत असाल किंवा अभ्यास करत असाल तर तुमच्या काय लक्षात येतं की जाती व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, त्याला म्हणतात हायरार्की किंवा आपण त्याला मराठीमध्ये सोपानक्रम असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्या इकडे ॲक्च्युली 5 असे तुम्हाला स्तरं दिसून येतील आणि तुम्हाला माहिती आहे ते 5 स्तरं कुठले आहेत. पण मॅक्रो लेवलवर माहिती आहे का की हे 5च स्तरं दिसतात, पण तुम्हाला माहिती आहे की हायरार्की याच्यापेक्षा जास्त आहे मायक्रो लेवलवर. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ॲक्च्युली की ब्राह्मण जरी ॲक्च्युली टॉपवर असतील हायरार्कीच्या, त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली हायरार्की आहे विदिन ब्राह्मण कम्युनिटी. जसं साऊथ इंडियाचे जे ब्राह्मण्स आहेत ना, त्याच्यामध्ये अय्यंगार ब्राह्मणचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात प्युअर किंवा सगळ्यात सुपिरियर आहोत, म्हणजे बाकी कमी झाले, ती पण एक हायरार्की आहे. त्याच्यानंतर ब्राह्मणांमध्ये पण एक प्रकार आहे किरवंत नावाचा, आणि याच्यावर प्रेमानंद गजवी यांचं नाटक पण आहे, आणि ते ॲक्च्युली स्मशानभूमी संबंधी ॲक्च्युली जे काय म्हणतात त्याला रिच्युअल्स ते पार पाडतात, म्हणून त्यांना ब्राह्मणांच्या हायरार्कीमध्ये सगळ्यात कमी मानलं जातं. तुम्हाला हे याच्यानंतर मी आणखीन पण सांगेल ॲक्च्युली की जसं आपण अनटचेबल कम्युनिटीमध्ये गेलो, समजा बिहारमध्ये एक कम्युनिटी आहे, ते मुसहार म्हणतात. काही अनटचेबल त्यांना स्वतःपेक्षा कमी समजतात, म्हणजे अनटचेबल कम्युनिटीमध्ये पण तुम्हाला काय दिसून येतं, हायरार्की दिसून येत आहे. अशा प्रकारे हे वैशिष्ट्य आहे आणि ते तुम्हाला योग्य प्रमाणे आणि हे तुम्हाला योग्य प्रकारे अभ्यास करायचे.